नमस्ते, मी सुप्रिया. आज मी केलेल्या थापी वड्या. चला तर मग एका पातेल्यात पाणी घेऊन ते पाणी उकळल्यानंतर त्यात मीठ, हळद, आपल्याला बेसन पीठ ॲड करायचं आहे आणि त्याचा घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे पीठ होईल आणि मग आपल्याला थोडंसं वाफवून घेऊन एका ताटात तेल पसरवून घ्यायचे आणि मग ते तयार झालेलं पीठ आपल्याला ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे असं थापटून. मग त्याच्या ह्या अशा प्रकारे थापटण वड्या होतील. या अशा प्रकारे आपल्याला छान अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत त्या पिठाच्या. मग एका पातेल्यात तेल, मोहरी, जिरे टाकून घरगुती मसाले जेवढे असतील तेवढे तुम्ही टाकू शकता. आपला वाटलेला मसाला, आपल्याला हवं तेवढा रस्सा करायचा, पाणी, मीठ, त्या आपण केलेल्या वड्या त्यात ॲड करायच्यात. हे अशा प्रकारे आपला रस्सा आणि त्या वड्या दिसतील आणि हा रस्सा आणि हे खूप छान लागतं त्या वड्या आणि ह्याच्यासोबत भाकरी आणि त्या वड्याचं कॉम्बिनेशनही खूप छान वाटतं. त्या शेंगदाण्याचा कूट तुम्हाला हवा असेल तर तो ॲड करायचा, तोही खूप छान लागतो. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून पहा.